नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि अर्थातच तुम्ही पाहतात सारांश. मंडळी, सारांशमध्ये मी बोलणार आहे इंग्रजी शाळांतर्फे पालकाची होणारी लूट, पालकांची होणारी पॉकेटमारी या विषयावर. अर्थातच मी हे सगळ्या इंग्रजी शाळांबद्दल बोलत नाही. ज्या शाळा अशा प्रकारचे कृती करतात त्याच शाळेविषयी माझं मत आहे. काही इंग्रजी शाळा अतिशय चांगल्या आहेत आणि मी त्याचं स्वागतही करतो. आजपासून शाळा सुरू झाल्या. मला लहानपण आठवतं माझं. शाळा सुरू झाल्या की नव्या पुस्तकांचा तो गंध, नव्या पुस्तकाची उत्सुकता, नव्या जागेवर बसण्याची उत्सुकता आणि मुलांच्या दृष्टिकोनातनं हे नवीन वर्ष अतिशय आनंद घेऊन येतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या या आनंदासोबतच नवीन वर्ष पालकांसाठी अनेक चिंता घेऊन येत आहे. त्याचं कारण आहे शाळांचे दुकानदारी झालेले रूपांतर आणि शाळांतर्फे पालकांची होणारी प्रचंड लूट. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ही लूट अंशात्मक आहे, मात्र इंग्रजी शाळांमध्ये या लुटीच्या दरोड्याशिवाय दुसरी कोणतीही या लुटीला उपमा देता येणार नाही. काही इंग्रजी शाळा तर पालकांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी उघडल्या की काय असं वाटायला येतं, इतपत शंका येते. म्हणजे सगळी पुस्तकं ही शाळेतूनच घ्यायची, मुलांचे शूज शाळेमधून घ्यायचे, सॉक्ससुद्धा शाळेतूनच घ्यायचे, मुलांची दप्तरं शाळेतून घ्यायची, इतकंच काय लागणाऱ्या पेन्सिल आणि खोडरबरसुद्धा शाळेतूनच घ्यायचं. ती तुमच्याजवळ असेल तरीसुद्धा कंपल्सरी नवीन घ्यायचं. म्हणजे या शाळा आहेत की दुकानदारी हे कळत नाही. आणि हा निर्लज्जपणा खेड्यापाड्यातल्या शाळापासून ते महानगरातल्या शाळापर्यंत चालू आहे. ही एक प्रकारची पालकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये मुस्कटदाबी आहे. या शाळा बऱ्याचदा राजकारणातील धेंडांच्या आणि धनदांडग्यांच्या असल्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयावर त्याचा दबाव असतो. त्यामुळे शिक्षणाधिकारीसुद्धा जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि या गुन्हेगारीमध्ये एक प्रकार ते सामीलच होतात. आणि मंडळी, अत्यंत खेदाची दुसरी बाब म्हणजे काही इंग्रजी शाळांतून प्रचंड प्रमाणामध्ये फीस आकारली जाते. वास्तविक पाहता ही एक प्रकारच्या लूट आहे. वास्तविक पाहता ही एक प्रकारची लूट आहे. याला चोरी म्हणता येईल. संस्काराच्या नावाने बोंबाबोंब, पण सगळं लक्ष या शाळांचं असतं ते मुलांच्या फीसकडे. फीस द्यायला उशीर झाला तर निर्लज्जपणे लेट फीस या शाळा घेतात. अशा शाळाचे मुख्याध्यापक स्वतःला प्रिन्सिपल म्हणतात, पण त्यांच्याजवळ पालकांशी वागण्याचे कोणतेही प्रिन्सिपल नसतात. उलटपक्षी हे संस्था चालकांचे एजंट असतात. ज्या पालकांच्या खिशातून हे लाखो रुपये पॉकेटमारी करतात त्या पालकांना भेटायला मात्र यांना वेळ नसतो. त्यासाठी वार ठरलेले असतात अशी त्यांची वर्तणूक दिसते. म्हणजे या शाळा शिक्षण देण्याऐवजी चक्क दुकानदारी करत असतात असा अनुभव आता महाराष्ट्रातल्या लाखो पालकांना आलेला आहे. आपलं लेकरू इंग्रजी शाळेत शिकावं असं पालकांना वाटणं आणि यात गैर काहीच नाही आहे. नेमकं याच भावनांचा फायदा घेऊन या शाळा पालकांना ब्लॅकमेल करत असतात. गॅदरिंगचा प्रकारही तसाच असतो. अत्यंत खालच्या स्तरातली सिनेमातली गाणी ही लहान लहान लेकरांच्या माती मारली जातात. त्या गाण्यांचा अर्थही त्या लेकरांना कळत नसतो, परंतु गॅदरिंगचा झगमगाट करून पालकांचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न असतो आणि मुलांच्या मानसिकतेचा विचार न करता सिनेमातल्या गाण्यांवर या शाळा निर्लज्जपणे गाणी बसवतात. बिचारी लेकरं शिक्षक शिक्षिका सांगतील तसे नाचतात. गॅदरिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये फीस लाटल्या जाते. मुलांच्या कॉस्ट्युमच्या नावाखाली पैसे उकळले जातात आणि वर्षभर विविध जे उपक्रम चालतात त्याच्या नावानेही पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळले जातात, घेतले जातात. मुलांच्या वाहतूक करणाऱ्या बसेस ही एजन्सीसुद्धा शाळेचीच असते. त्याच्यावर शाळा टक्केवारी खात असते आणि अव्वाच्या सव्वा पैसे लावून ही वाहतूक केली जाते. आणि हे सगळं आम्ही मुलांसाठी करतोय असं नाटक आणि थोतांडपणा या शाळा करत असतात. मंडळी, जोपर्यंत अशा शाळांच्या विरोधात पालक आणि समाजातील कार्यकर्ते पायातली हातात घेत नाहीत आणि पालकांची पर्यायाने समाजाची आर्थिक चोरी करणाऱ्या या शाळांना वठणीवर आणत नाहीत, तोपर्यंत ही लूट चालू राहणार आहे. वास्तविक पाहता हा समाजद्रोह आहे. याच्या विरोधात समाजाने आवाज उठवणं अतिशय गरजेचं आहे. पालकाच्या मीटिंगमध्ये एखाद्या जाणत्या आणि जागृत पालकांनी काही प्रश्न विचारले तर त्याच्या मुलांना शाळेत वर्षभर त्रास दिला जातो असा अनुभव आहे आणि त्या पालकाकडे वेगळ्या भावनेनं बघितलं जातं, त्यांना बहिष्कृत केलं जातं.
शहराच्या पालकांना दुसऱ्या शाळांचा पर्याय असतात, पण ग्रामीण भागात मात्र अशा शाळांची मक्तेदारी असते आणि या शाळा एक प्रकारचा दहशतच ते निर्माण करत असतात. त्यामुळे पालक गप्प राहून हा बुक्क्यांचा मार सहन करत असतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी इंग्रजी शाळांमधून मुक्त प्रवेश दिला जावा अशी शासनाचे सक्तीचे असे आदेश असतानाही मात्र इंग्रजी शाळांकडून अशा विद्यार्थ्यांकडून सुद्धा फीस घेतली जाते, पैसे लाटले जातात आणि शासनाकडनंही पैसे लाटले जातात. हा गुन्हा आहे. याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक व्यवहाराच्या गैरव्यवहाराच्या बद्दलचा FIR फाडला गेला पाहिजे. जोपर्यंत पालक एकत्र येत नाहीत, सामूहिकपणे उठाव होत नाही, तोपर्यंत अशा शाळा पालकांची लूट करत राहणार आहेत, यांच्यावर दहशत निर्माण करत राहणार आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही मुलांना शाळेतून अपेक्षित शिक्षण दिल्या जात नाही. संस्काराचा तर विषय संपलेलाच आहे. इंग्रजी शाळांची चालू असलेली ही दुकानदारी बंद करणं हे सर्वस्वी समाजाच्या हातात आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या नवीन वर्षात अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पालकांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. अशाच एका नवीन सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयावर सडेतोड भाष्य करण्यासाठी पाहत रहा सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.